नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती IMP प्रश्नपत्रिका क्रमांक 5। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या नसतील तर ते पाहून घ्या। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? बघा, ऑप्शन ए श्रीहरिकोटा, बी तारापूर, सी कलपक्कम, डी APJ अब्दुल कलाम बेट। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी तारापूर। तर तारापूर या ठिकाणी देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प स्थापित झाले होते। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 बघा, बिहू नृत्य कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर बिहू नृत्य हे कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे हे तुम्हाला सांगायचे आहे। ऑप्शन ए आसाम, बी तामिळनाडू, सी महाराष्ट्र, डी उत्तर प्रदेश। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम। तर आसाम राज्यामध्ये बिहू नृत्य हे प्रसिद्ध आहे। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे, तर बघा पर्याय बघूयात आपण आधी। 1 मे 1955, 1 मे 1956, 1 मे 1960 आणि 1 मे 1961। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1 मे 1960। तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली होती। ओके, आणि महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती। ओके, या दोन्ही राज्याची स्थापना या एकाच दिवशी झाली होती। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ए पुणे, बी नागपूर, सी छत्रपती संभाजीनगर, डी अहिल्यानगर। बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर। तर महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? ए ग्रॅनाइट, बी रूपांतरित, सी बेसाल्ट आणि डी जांभा। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी बेसाल्ट खडकापासून। ओके, तर बेसाल्ट खडकापासून महाराष्ट्राचे पठार बनले आहे। ओके, महाराष्ट्राचे पठार बेसाल्ट या खडकापासून बनले आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? ए भीमा, बी नर्मदा, सी वैनगंगा, डी गोदावरी। बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी गोदावरी। तर गोदावरी या नदीला महाराष्ट्राची दक्षिण गंगा असे म्हणतात। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी बसले आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑप्शन ए नेवासा, बी नाशिक, सी पैठण, डी नांदेड। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए नेवासा। तर नेवासा हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही। ओके, तर लक्षात ठेवा, इथं नाही आहे, प्रश्न लक्षात ठेवा। ओके, तर खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसले नाही? तर ते आहे नेवासा। बाकी नाशिक आहे, पैठण आहे, नांदेड आहे। ओके, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर असणार आहे, बघा पर्याय बघूयात आपण। ए रायगड, बी पालघर, सी छत्रपती संभाजीनगर, डी गाडगर। ओके, तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन बी पालघर। तर पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? ए कोल्हापूर ते गोंदिया, बी पुणे ते मुंबई, सी कोल्हापूर ते गोंदिया आणि डी मुंबई ते नागपूर। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हापूर ते गोंदिया। तर बघा, कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान ही महाराष्ट्र एक्सप्रेस धावते। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? ए पुणे ते गोंदिया, बी नागपूर ते मुंबई, सी पुणे ते कोल्हापूर, डी पुणे ते मुंबई। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे ते मुंबई। ओके, तर पुणे ते मुंबई
या मार्गावरती डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 बघा. लू हे वारे कोणत्या प्रकारचे वारे आहे? ए थंड वारे, बी समशीतोष्ण, सी उष्ण व कोरडे वारे, डी दमट वारे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी उष्ण व कोरडे वारे. तर बघा ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतात? ओके, तर अनुस्कुरा घाट हा जो रत्नागिरी जिल्ह्याला आहे तो कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतात. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे कोल्हापूर. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 13 बघा. भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? ए K2, बी माउंट एव्हरेस्ट, सी कैलास पर्वत, डी कळसुबाई. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए K2. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए K2. K2 हे पर्वत शिखर भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच पर्वत शिखर आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे. चला पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक ए गोंदिया पहिला, गोविंद पहिला, ऑप्शन बी ध्रुव, ऑप्शन सी कृष्ण पहिला, ऑप्शन डी दांतीदुर्ग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कृष्ण पहिला. ओके, तर कृष्ण पहिला यांनी वेरूळ येथील कैलास मंदिर कृष्ण पहिला या राजाने बांधला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे. जैतापूर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे? बघा ऑप्शन ए सिंधुदुर्ग, बी रत्नागिरी, सी रायगड, डी पालघर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी. ओके, तर जैतापूर प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 16 बघा. एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये. ओके, तर त्यापैकी एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी मराठवाड्यामध्ये किती आहेत? ओके, असा प्रश्न आहे. ए 1, बी 2, सी 3, डी 4. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 3. ओके, तर बघा मराठवाड्यामध्ये एकूण 3 ज्योतिर्लिंगे आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 17 बघा. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? ए रत्नागिरी, बी पुणे, सी नागपूर, डी सिंधुदुर्ग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिंधुदुर्ग. तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ओके, ऑप्शन ए पुणे, बी सातारा, सी रायगड, डी कोल्हापूर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायगड. तर बघा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 19 बघा. खालीलपैकी माळशेज घाट कुठून कोठे जातो? ए भोर ते महाड, कराड ते चिपळूण, वाई ते महाबळेश्वर, आळेफाटा ते कल्याण. तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी आळेफाटा ते कल्याण. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा माळशेज घाट आळेफाटा ते कल्याण या दरम्यान जातो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे बघा. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? ए वैनगंगा, बी वैतरणा, सी इंद्रावती, डी भीमा. याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी इंद्रावती. ओके, तर बघा इंद्रावती नदीवरती चित्रकूट हा धबधबा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? ए तापी, बी वैनगंगा, सी नर्मदा आणि डी कृष्णा. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी. याचं उत्तर असणार आहे वैनगंगा. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील
नदी आहे जवळपास ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 बघा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? ए सातपुडा, बी महादेव, सी हरिश्चंद्र बालाघाट, डी निर्मल. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए सातपुडा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सातपुडा ही रांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 बघा. खालीलपैकी कोणते लोकनृत्य शास्त्रीय नृत्य आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचतो मी. खालीलपैकी कोणते नृत्य शास्त्रीय नृत्य आहे? ओके, ए गरबा, बी कुचिपुडी, सी भांगडा, डी गिद्ध. बघा याचं उत्तर आहे ऑप्शन बी कुचिपुडी. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे कुचिपुडी हे नृत्य शास्त्रीय नृत्य आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 बघा. महाराष्ट्रातील कोणत्या भागातील सर्वात कमी जंगले आढळतात? बघा ऑप्शन ए विदर्भ, ऑप्शन बी मराठवाडा, सी पश्चिम महाराष्ट्र, डी कोकण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. याचं उत्तर असणार आहे मराठवाडा. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा हा सर्वात कमी जंगले असणारा विभाग आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 25 बघा. आजचा हा शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कोठे आहे? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, बी मुंबई, सी नांदेड आणि डी पुणे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नांदेड. तर नांदेड हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. असेच आपण नवीन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण